मंडळी, झालेल्या निवडणुकीतून मोठी माहिती समोर आलेली आहे। या पहिले आपण बघितलं असेल की ज्या चर्चा राज्यात सुरू होत्या त्या म्हणजे ईव्हीएम हॅक केले। आता आपण जाणून घेणार आहोत मतदान प्रक्रियेमध्ये काय झाले, नेमका गोंधळ काय। नमस्कार, मी साहिल आणि आपण बघत आहात देता का ठोकू मराठी यूट्यूब चॅनल। महाराष्ट्रात झालेल्या निवडणूक निकालानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे ईव्हीएम मशीन हॅकिंगची। आता समोर येतंय ते म्हणजे झालेले मतदान आणि मोजण्यात आलेले मतदान या तफावत दिसून आली आहे। महायुतीच्या तौक्ते वादळाचा महाविकास आघाडीला मंडळी, हे वादळ येण्यामागची कारणे शोधली जात आहे। त्यातच ईव्हीएम वरून चर्चा आहे। त्यातच संजय राऊत यांनी टीका केली की ज्या राज्यात सगळ्यात मोठी बेईमानी झाली आहे या राज्यात जनता बेईमान नाही। तुम्ही असं दाखवलं की राज्यातली जनता बेईमान आहे, परंतु जनता बेईमान नाही। झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील तब्बल 95 मतदारसंघातील आकडेवारी संशयास्पद असल्याचं बोललं जातं। सविस्तर आकडेवारी आणि कोणकोणत्या मतदारसंघात झालेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। झालेलं मतदान विरुद्ध मतमोजणी यात 95 ठिकाणी तफावत असल्याची आकडेवारी दैनिक लोकमतने दिलेली आहे। 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त तर सविस्तर आकडेवारी आणि कोणकोणत्या मतदारसंघात झालेले आहे ते जाणून घेऊया। तर मंडळी, दैनिक लोकमतच्या माहितीनुसार मतदान वर्सेस मतमोजणी तब्बल 95 मतदारसंघात तफावत दिसून आली। 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्तीचे मत, 76 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये कमी मत, 193 मतदारसंघ यात फरक आढळलेला नाही। कुठे पडली कमी मते बघा। तुमच्या देखील शहराचं नाव असू शकतं। अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जितूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर, संभाजीनगर पश्चिम, गाणगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजीवाडा, कोपडी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदिवली, सायन कोळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर। तर 19 मतदारसंघात जास्त मते आढळली ते पुढील प्रमाणे आहे। आमगाव, उमरखेड, लोहा, हिंगोली, संभाजीनगर पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण। मंडळी, तुम्हाला यात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। Like, comment, and subscribe.